नमस्कार, मी केतकी जोशी आणि आजची सकाळ मुंबईकरांसाठी उजळली ते एका अत्यंत दुर्घटनेच्या बातमीनंच, कारण मुंबईमधल्या मालाडमध्ये एक इमारत कोसळली। मालाडमधल्या या इमारत दुर्घटनेमध्ये 11 जणांचा जीव गेलेला आहे। 6 लहान मुलं आहेत त्याच्यात आणि याच प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केलेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः या जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते आणि त्यांच्याबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते। महापौर किशोरी पेडणेकर आणि महानगरपालिका आयुक्त देखील मुख्यमंत्र्यांसोबत होते। कांदिवलीतल्या रुग्णालयामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे। स्वाती, काय अधिक माहिती आहे? खरं तर काल रात्री 11:30च्या सुमारास ही इमारत पडली आणि त्यानंतरच रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं, ज्यामध्ये 18 जणांना रेस्क्यू करण्यात आलं खरं, पण पैकी 11 जणांना आपला जीव गमवावा लागला। तर 7 जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। या 7 जणांची विचारपूस करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः तिथे पोहोचले। आयुक्त इक्बाल चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी एकूणच विचारपूस केली या रुग्णांची। या सगळ्या दुर्घटनेमध्ये आपण बघितलं की 11 जण जे मृत झालेत पैकी 8 ही लहानगी मुलं आहेत। म्हणजे साधारणतः 1.5 वर्षाच्या मुलापासून तर 6 वर्षाच्या मुलं आणि 15 वर्षाची मुलं अशी 8 मुलांचा यात मृत्यू झालेला अत्यंत दुर्दैवी घटना आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये इतकी मोठी म्हणजे दुर्घटना घडते। खरं तर पालिकेकडनं अनेक यादी जाहीर केली जाते की कोणते डिलॅपिडेटेड स्ट्रक्चर्स आहेत किंवा धोकादायक स्ट्रक्चर्स आहेत। जसं आता म्हाडाने पण मुंबई शहरामधली 21 इमारतींची यादी जाहीर केलेली आहे, पण त्या सगळ्या लोकांना अजूनही बाहेर काढलेलं नाहीये। त्यामुळे मालवणीची जी घटना घडली आणि ज्यामध्ये आता 11 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तिथे आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन त्यांची चौकशी केलेली आहे। खरं तर मुख्यमंत्री यानंतर तरी म्हणजे आर्थिक मदत तर हवीच आहे, पण त्याबरोबर यानंतर तरी मुंबई शहरातल्या मोडकळीत आलेल्या इमारती अगदी सर्वसामान्य मुंबईकरांना देखील हेच हवंय स्वाती की याच्या पुढे अशा घटना घडू नयेत। धोकादायक इमारती जिथे नोटीस दिलेल्या आहेत त्यांची पर्यायी व्यवस्था जर केली गेली तर अशा प्रकारच्या इमारतींमध्ये लोक राहणार नाहीत आणि काहीतरी पर्याय त्यांच्या पुढे देणं हे खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः कांदिवलीतल्या रुग्णालयामध्ये जाऊन या दुर्घटनेतल्या जखमींची विचारपूस केली आहे। आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अगदी वेगळी बातमी जी आतापर्यंत तुम्ही कधी ऐकली देखील नसेल। तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीच्या शरीराला पत्रा किंवा नाणी किंवा चमचे असं काही चिकटल्याचं पाहिलंय? पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीला भेटवणार आहोत। अरविंद सोनार असं त्यांचं नाव आहे आणि अरविंद सोनार यांच्या शरीरावर चक्क अगदी लोखंडी पत्रे, नाणी, चमचे सगळं काही चिकटत असल्याचा दावा त्यांनी केलाय। अरविंद सोनार यांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आणि त्यानंतरच या वस्तू अंगाला चिकटत असल्याचा अजब दावा ते करतायत। सोनार यांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले, त्यानंतर त्यांनी अगदी सहज एक नाणं त्यांच्या शरीराला लावलं तर हे नाणं त्यांच्या शरीराला चिकटत असल्याचा त्यांच्या लक्षात आलं असं त्यांचं म्हणणं आहे। नुसतं नाणंच नाही तर चमचे देखील त्यांच्या शरीराला चिकटतायत असा त्यांचा दावा आहे। हा प्रयोग सध्या अगदी चर्चेचा विषय ठरतोय। शरीरात नेमकी चुंबकीय शक्ती कशामुळे वाढली हेच नेमकं आपण जाणून घेणार आहोत। काय कारणं यामागे असू शकतात हे देखील आपण काही वेळात आता जाणून घेणार आहोत। मी टॉस करायचं आणि आपण थेट जाणार आहोत नाशिकमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधींबरोबर अरविंद सोनार हे स्वतः उपस्थित आहेत। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। अरविंद सोनार, अगदी सगळ्यांना कुतूहल वाटतंय, खरोखर ही उत्सुकता वाटते, नेमकं तुमच्या लक्षात कधी आलं की या सगळ्या वस्तू आपल्या अंगाला चिकटतायत? की नक्कीच काळाच्या उदरामध्ये अजून काय काय चमत्कार घडलेले आहेत, वैज्ञानिक दडलेले आहेत, याचं एक जिवंत मूर्तिवंत उदाहरण म्हणजे नाशिकचे अरविंद सोनार। म्हणजे आता आपण त्यांच्या बरोबर आहोत, त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहोत। इथे त्यांचे कुटुंबीय सोबत आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटक सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हा कोणता दैवी चमत्कार आहे का? ही कोणती अंधश्रद्धा आहे का? अशा प्रकारच्या गोष्टीसाठी सुद्धा अनिसानं या ठिकाणी धाव घेतली, पण इथे आल्यानंतर सुद्धा त्यांच्या तपासणीत हे आढळलं की ही कोणती अंधश्रद्धा नाही, हा कोणता दैवी चमत्कार नाही, तर या शरीरामध्ये असलेल्या एक विशेष मॅग्नेट युक्त गोष्टी ज्या त्यांना दोन्ही लस घेतल्यानंतर जो एक बदल जाणवला। अरविंदजी,
खरं तर एक वेगळी अनुभूती तुमच्या या सगळ्या शरीरामध्ये या व्हॅक्सिनेशन नंतर झाल्याचं एक समोर येत आहे. पण व्हॅक्सिनेशनचे दोन्ही डोस घेतल्यानंतर खरं तर हे तुमच्या समोर आलं. याच्या आधी कधी आयुष्यात असं काही घडलंय? असं आयुष्यामध्ये कधीच घडलं नाही आणि त्याची कोणची कल्पनाही नव्हती आम्हाला काही. फक्त काल काय झालं, आमचे 4-5 दिवसापूर्वी दोन्ही वॅक्सिनचे हे झाले, डोस झाले माझे आणि माझ्या मिसेसचे. त्याच्यानंतर काल आम्ही जेवण खावण झाल्यावर सर्व फॅमिली गप्पा मारत बसले, तर माझ्या मुलांनी त्याच्या मोबाईलवरती त्या दिल्लीचा कोणत्या व्यक्तीचं असं दोन्ही डोस घेतल्यावरती त्याच्या अंगाला ते नाणे वगैरे चिटकले. त्याच्यामुळे तो बोलला, पप्पा तुम्ही घेतलेले आहे तर तुम्ही पण बोलले ट्राय करून बघा. तर ट्राय केली. एक लोखंडी पत्रा घेतला मी 2 इंच बाय 10-12 इंच लांबीचा. सहज चिटकून पाहिला तर त्याचं तर आकर्षण करायला लागलं. त्याच्यानंतर मग मुलगा बोलले कोपरे कापरे लागेल, तर ते नको बोले, आपण डॉलर वगैरे लावून पाहू. म्हटलं बरं. त्यांनी डॉलर लावायला सुरुवात केली तर $10-15 लागत गेले. नंतर मग आपलं मोठं उचटणं घेतलं 1 फुटी, ते लावलं, ते चिटकलं. अगदी सहजपणे खरं तर या गोष्टी तुमच्या बाबतीत व्हायला लागल्या. पण या सगळ्या विषयामध्ये लस घेतल्यानंतर काही जणांचं अंग दुखतं, काही जणांना प्रचंड झोप येते, वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स येतात, काही लोकांना काहीच होत नाही. तुम्ही खरं तर 10 वर्षापूर्वी तुमची बायपास झालेली, तुम्ही डायबिटिक पेशंटही आहात आणि तुम्ही 2 लस घेतल्यानंतर नेमका तुमच्यामध्ये या प्रकारचा कोणता त्रास झालाच नाही? मला त्या पहिल्या इंजेक्शनापासूनच उत्साह वाटायला लागला. दुसरं इंजेक्शनही घेतल्यावर अतिशय उत्साह वाटायला लागला. आणि दोन्ही लस घेताना ते मध्यंतरी कधी पण मी अर्धी गोळीसुद्धा नाही घेतली ना, काहीच नाही कसलंच. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं लस घेतली आता अर्धी गोळी किंवा 1 गोळी घेऊन झोपा, पण मी तसं काहीच नाही केलं. मला तसा कोणताही एक फरक पडला नाही. म्हणजे वय वर्ष 72 वर्ष वयाचे तरुण तुम्ही आहात आणि व्हॅक्सिनेशनचा खऱ्या अर्थाने फायदा आहे. म्हणजे व्हॅक्सिनेशन हे प्रत्येकाने करून घेतलंच पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि आमची तरी इच्छा आहे का भारतीय सर्व लोकांनी ना पुढे होऊन स्वतः होऊन ते व्हॅक्सिनेशनचं इंजेक्शन घ्यावं आणि प्रोत्साहित राहावं अशी आमची इच्छा आहे. नक्कीच वैज्ञानिक चमत्काराला म्हणता येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले आहेत. डॉक्टर, काय सांगाल, अशा प्रकारची घटना तुम्ही बघता, काय या तुमची भूमिका? घडलेली घटना आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे. मात्र कोणत्याही घटनेमागे कारण असतं, हे वैज्ञानिक सत्य संबंधित तज्ज्ञांनी लवकरात लवकर शोधावं. मात्र या प्रकारची कुठलीही दैवी शक्ती, अंधश्रद्धा, चमत्कार याच्या पाठीमागे नाही. तेव्हा लस घेण्याला कुठली अडचण नाही असं संबंधित जगताप काकांनी, सोनार काकांनी सांगितलेलं आहे. नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलन कृष्णा चांदगुडे सुद्धा आपल्यावर आहे, डॉक्टर सुद्धा आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. आपल्याला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं आहे. केतकी, अजूनही बऱ्याच गप्पा किंवा बऱ्याच यामागची कारणं आपल्याला शोधायची आहे. केतकी, अगदी प्रशांत, तुझ्याकडे पुन्हा येणारच आहे मी. नाशिकहूनच सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खूप चर्चा सुरू आहे. अरविंद सोनार यांनी लस घेतल्यानंतर मग ही नाणी चिकटायला लागली असा त्यांचा दावा आहे. ही चुंबकीय शक्ती खरोखरच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर वाढते का? तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावर? हे नेमकं लस घेतल्यामुळं झालंय असं तर आपल्याला या क्षणाला म्हणता येणार नाही. आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातूनच मलाही ती सगळी माहिती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टरांना संबंधिताकडे जाऊन प्रत्यक्षपणे पाहणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सविस्तर असा अहवाल तयार करून आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत आणि त्याच्यावर तज्ज्ञांचं मत घेणार आहोत. तज्ज्ञांचं मत घेतल्यानंतरच आपल्याला कुठल्या तरी निष्कर्षास येता येईल. पण हे माझ्या तरी 25-30 वर्षाच्या वैद्यकीय डॉक्टर अशोक थोरात यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधणारच आहोत. आपण पुन्हा जाणवत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, अशोक थोरात डॉक्टर सिव्हिल सर्जन आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ठोस असं सांगू शकत नाही की लसीचे 2 डोस झाल्यामुळेच ही चुंबकीय शक्ती निर्माण झाली असेल आणि ही नाणी त्यामुळे चिकटत असतील. काय नेमकं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं म्हणणं आहे या सगळ्यावर? आणि दुसरं म्हणजे डॉक्टर अरविंद सोनार यांना या सगळ्या गोष्टीचा काही त्रास होतोय का? नक्कीच केतकी, हाच महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णा चांदगुडे आपल्यावर आहेत, अनिसचे म्हणजे राज्य कार्यवाहक आहात तुम्ही. सरकारी आरोग्य यंत्रणा आता या विषयाची त्यांनी दखल घेतली आहे, त्यांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. नेमकं कशामुळे झालं याचा हा शोध घेतला जाणारच आहे. तुमचे काय फाइंडिंग्स? खरं तर ही जी घटना आहे ती चमत्कार म्हणून याच्याकडे न बघता त्याच्या मागचं शास्त्रीय कारण
वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी शोधून काढणं गरजेचं आहे. आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत दखल घेतली नव्हती, परंतु तुमच्या मार्फत दखल घेतली ही आश्वासक गोष्ट आहे. त्यांनी लवकरात लवकर यावं, यांची शरीराची तपासणी करून घ्यावी. याच्यामागे अंधश्रद्धा नाही, दैवी चमत्कार नाही, हे सांगण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि कुणीही कोविड लसला याच्यामुळे घाबरून न जाता कोविड लस घ्यावी असं आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत. नक्कीच, म्हणजे तुम्ही कोणते बाबा नाही, त्यामुळे कोणत्या लोकांनी तुमच्या पाया पडायला येऊ नये अशा प्रकारची भूमिका तुमची आहे. तुमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे, पण एक वेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी तुम्ही झाले आहात. या गोष्टीचा तुम्हाला काही त्रास होतोय? त्रास कसलाच नाही, फक्त माझी एकच इच्छा आहे का कोणी पब्लिकली इथे येऊन गर्दी करू नये, विनाकारण त्यांचाही वेळ घालवू नये, आमचाही वेळ घालवू नये. जे काही आहे तुम्ही टी व्हीवर बघा, प्रत्यक्षात तुम्हाला दिसून जाईल. तासन तास खरं तर ही नाणी, प्लेट्स, किचन मधलं साहित्य तुमच्या शरीराला चिकटलेलं असतं. अनेक तास चिकटलेलं असताना सुद्धा तुम्हाला या विषयाचा शरीराला कोणता त्रास नाही होत? कोणतंही एक नाही, जसंच आहे तसंच आहे शरीर माझं, आणि मनाला पण तसं काहीच वाटत नाही, फक्त चिटकेले एवढंच वाटतं. 72 वर्षाचे आहेत अरविंद सोनार. त्यांच्या सुविद्य पत्नी मंगला सोनार सुद्धा आपल्या बरोबर आहेत. खरं तर अरविंदजी हे एका जमान्यामध्ये 22 तास सलग काम करायचे. आता हे नवीन सगळं समोर आलंय. काय वाटतंय तुम्हाला तुमच्या पतीबद्दल? माझ्या पतीबद्दल कुतूहल तर नक्कीच वाटतं. फक्त त्यांची नेहमी पहिल्यापासून त्यांची जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी नेहमीच आहे, म्हणून ते आज पण कार्यरत असतात. केव्हाही ते असं दाखवत नाही का मी थकलेलो आहे, मी आजारी आहे. आज पण त्यांची अशी अवस्था आहे. हे एक दुर्मिळ उदाहरण नक्की म्हणता येईल की 72 वर्षाचे पती, आणखीन त्या पतीबद्दल आजही पत्नीला कुतूहल वाटतं आहे. हा खरं तर दुर्मिळ उदाहरण नक्कीच म्हणता येईल. जयंत सोनार आपल्याबरोबर आहेत, त्यांचा मुलगा आहे अरविंदजींचा. काय सांगाल तुम्ही? तुमच्या वडिलांना यामुळे काही त्रास होतो आहे? तुम्हाला काही लक्षात आलंय? कारण त्यांची बायपास सुद्धा आली आहे आणि ते डायबिटिक पेशंट सुद्धा आहे. नाही, कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होत नाही आहे. लस घेतल्यापासूनही नाही आणि बायपास झाल्यापासूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आहे. त्यांचं रेग्युलर चेकअप असतं दर 3 महिन्यानंतर, ते रेग्युलर होतं. आणि मलाही आश्चर्य वाटतं एका नेमकं म्हणजे शरीरामध्ये मॅग्नेटिक वेव्ज तयार झालेल्या आहेत का ऑलरेडी त्यांच्या शरीरात पूर्वीपासून हे काही होतं, पण ते आपल्या लक्षात आलं नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा जयंत यांनी व्यक्त केलेला आहे की यांच्या शरीरामध्ये मॅग्नेटच्या वेव्ज या आधीपासून होत्या का? कारण वयातली अनेक वर्ष व्यवसाय करताना लोखंडाशी संबंधित काम डॉक्टर अरविंद सोनार यांनी केलं होतं. केतकी डॉक्टर याच्यावर काय म्हणताय? अगदी प्रशांत, खूप नेमका मुद्दा तो उपस्थित केलेला आहे. डॉक्टर अशोक थोरात सिव्हिल सर्जन आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, हाच मुद्दा आहे की चुंबकीय शक्ती अशा प्रकारे शरीरात आधीपासून असण्याची शक्यता किती आहे आणि लसीनंतर त्या वाढल्या असण्याची शक्यता काही व्यक्त केली जाते का? नाही, त्या संदर्भातच आम्ही पूर्ण अहवाल तयार करून तज्ञांचं ओपिनियन घेणार आहोत. या क्षणाला मला त्याबद्दल काही ठोसपणे असं सांगता येणार नाही. पण डॉक्टर, एखाद्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारे चुंबकीय शक्ती असू शकते का? जसं आमचे प्रतिनिधी सांगतायत की आधीपासूनच अरविंद सोनार हे लोखंडाशी संबंधित काही व्यवसाय करत होते, त्याचा काही परिणाम शरीरावर होऊ शकतो का? नाही, मी जसं सांगितलं की मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे आणि पाहतो आहे, त्याच्यामुळे त्या तज्ञांचं ओपिनियन आल्याशिवाय मला त्याच्यावर काही बोलता येणार नाही. डॉक्टर अशोक थोरात, आणखी एक प्रश्न म्हणजे लसीकरणाबद्दल यामुळे अनेक गैरसमज सध्या अजूनही आहेत. जरी वेग वाढला असेल, जरी प्रमाण वाढलं असेल, तुम्ही या निमित्ताने काय आवाहन कराल? नाही, जसं त्या काकांनी स्वतःच सांगितलं आहे की सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं, लसीकरणामुळे कुठलाही दुष्परिणाम शरीरावरती दिसून येत नाही. त्यांनी जे आवाहन स्वतः केलेलं आहे त्या अनुषंगानं मी पण आपल्या माध्यमातून आवाहन करेन की लसीकरणाला घाबरून जायचं काही कारण नाही. लसीकरण अगदी सेफ आहे आणि सगळ्यांनी ते घेणं गरजेचं आहे. जसं आपण मास्कला महत्व देतो, सोशल डिस्टन्सिंगला महत्व देतो, हँड सॅनिटायझेशनला महत्व देतो, तेवढंच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त महत्व लसीकरणाचं आहे आपल्याला कोविड-19 पॅन्डेमिकच्या अनुषंगाने. अगदी खूप महत्वाचं हे आवाहन आहे. डॉक्टर अशोक थोरात, तुमच्याकडे देखील परत यायचं आहे आणि अरविंद सोनार, मॅग्नेट मॅन यांना ज्यांना समजत आहे ते आपल्या सोबत असणार आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्या सोबत थेट नाशिकहून आपण ब्रेकनंतर आपण पुन्हा जाणार आहोत नाशिकमध्ये, जिथे आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत मॅग्नेट मॅन अरविंद सोनार. प्रशांत, केतकी, खरं तर अतर्क्य गोष्टी नेमक्या का होतात? अरविंदजी, मला एक सांगा की आता या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत,
पण तुमचं यापूर्वी बायपास सुद्धा झालेलं आहे. असं कोणतं ऑपरेशन झालेलं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये धातू वगैरे हे कोणते याच्या ऑपरेशनमध्ये टाकण्यात आलंय? काहीच नाही सर, काहीच नाही. अजून मोठ्यात मोठे डॉक्टर चेक करू शकता बॉडी. काहीच नाही, कुठेच नाही. सुई एवढं सुद्धा लोखंडी किंवा कसलं काहीच नाही आहे. फक्त बायपास झालेलं आहे एवढं मात्र खरं. हे अतर्क्य आहे की इतकी. आता अरविंदजींच्या शरीरामध्ये आपण जर का बघितलं तर वरच्या भागामध्ये नाणी वगैरे सगळं चिकटतात, पण त्यांच्या कमरेपासून खालचा जो भाग आहे, पाय वगैरे, या ठिकाणी कोणतंही नाणं कधीही चिटकत नाही, कोणताही चमचा चिटकत नाही. या सुद्धा सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. काळाच्या उदरामध्ये वैज्ञानिक उत्तर काय काय असू शकतं आणि काय काय मिळू शकतं हे आत्ता आपल्याला अजूनपर्यंत सांगता येत नाहीये. या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात. मला हेच सांगायचं आहे की आता आपण अरविंदजींची ही सगळी स्टोरी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सांगतानाच की व्हॅक्सिन घेतल्यानंतर हार्मोन्समध्ये बदल होतात, आणखीन त्यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती अधिक जलद गतीने वाढते. त्याचा सुद्धा फायदा होतो का किंवा त्यामुळे सुद्धा काही बदल होतं का? वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या मागे काय म्हणतो? आरोग्य यंत्रणा या माध्यमातून कोणत्या प्रकारची तपासणी करणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज जरी अनुत्तरित असली तरी दिसणारं चित्र मात्र हेच आहे. ही कोणती अंधश्रद्धा नाही, ही कोणता दैववाद नाही, तर शरीरामध्ये वेगळ्या प्रकारे झालेला बदल. पण नेमका हा दोन्ही लस घेतल्यानंतर झाला का अजून कशामुळे झाला याची उत्तरं आज जरी अनुत्तरित असली तरी सत्य हेच आहे की अरविंदजींच्या शरीरावर अनेक वेगवेगळ्या प्रकारची नाणी, पत्रे आणि चमचे सुद्धा सहज चिकटतात. अगदी आपण आशा करूयात की डॉक्टर तपासणी करणार आहेत, जसं सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांनी आपल्याला सांगितलं, आणि त्यानंतर काही यातलं स्पष्ट होईल आणि नेमकी नाणी का चिकटतायत हे कळू शकेल अशी आपण आशा करूयात. पण धन्यवाद प्रशांत ही बातमी पोहोचवल्याबद्दल, आणि अरविंद सोनार आणि डॉक्टर अशोक थोरात यांचे देखील धन्यवाद या न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. यानंतर आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.